नमस्कार मित्रांनो, श्री गजानन नगरी शेगाव इथे आपले सगळ्यांचे स्वागत आहे। तर आपण आता विसावा भक्तनिवास इथे आलो आहोत। विसावा भक्तनिवासमध्ये बुकिंग कशी करायची, नंतर इथे कुठल्या सोयी उपलब्ध आहे, तुम्ही इथे कसे येऊ शकता, इथे राहण्याची सोय काय आहे, जेवणाची सोय काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। शेगावमध्ये एकूण 3 भक्तनिवास आहे, तर त्यापैकी हे विसावा भक्तनिवास आहे। एक भक्तनिवास हे श्री गजानन महाराज मंदिराच्या जवळ आहे। तर हे भक्तनिवास मंदिराच्या आणि रेल्वे स्थानक व बसस्थानकाच्या अगदी जवळ असल्यामुळे इथे नेहमी भाविकांची गर्दी असते आणि इथे बुकिंग लगेच फुल होऊन जाते। तर यावेळेस आपण पर्याय म्हणून आनंद विहार भक्तनिवास व विसावा भक्तनिवास इथे बुकिंग करू शकता। हे दोन्ही भक्तनिवास मंदिराजवळून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे। मुख्य प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये शिरल्याबरोबर डावीकडे ही पार्किंगची जी जागा दिली आहे। तर इथे खाजगी वाहनांसाठी 4 व्हीलर आणि 2 व्हीलरच्या पार्किंगसाठी कुठलाही शुल्क नाही आहे। तर ही निशुल्क पार्किंग सेवा राबवण्यात येत आहे। तर अगदी प्रशस्त अशी ही पार्किंगची व्यवस्था आहे। जागोजागी आपल्याला अगदी स्वच्छता बघायला भेटते आणि जरी कुठे थोडा कचरा झाला तरी इथले जे कर्मचारी आहे ते सतत कार्यान्वित असतात आणि कुठलाही कचरा झाला तर ते इथला कचरा काढून टाकतात। तर आपण सुद्धा इथे आल्यावर आपल्याला काळजी घ्यायची की कुठलाही कचरा कुठेही टाकायचा नाही आहे। इथे जागोजागी यांनी अशा डस्टबिन दिले आहे, तर याचा आपल्याला वापर करायचा आहे। तर मित्रांनो, हा मार्ग रूम नोंदणी कार्यालयाकडे गेला आहे। इकडे आपण बघू शकता यांची बस सर्व्हिस सुद्धा आहे। श्री गजानन महाराज संस्थानाकडनं इथे सेवार्थ बस सेवा राबवण्यात येते आणि इथनं आपल्याला सकाळी 5 ते 9 पर्यंत दर अर्ध्या तासामध्ये बस मिळते। तसेच सकाळी 9 ते 12 मध्ये 1 तासानंतर आणि 12 नंतर भाविकांच्या उपलब्धतेनुसार इथनं बस सर्व्हिस आहे आणि ही अगदी निशुल्क अशी बस सर्व्हिस आहे। तर इथनं आपण डायरेक्ट श्री मंदिर रेल्वे स्टेशन किंवा बसस्थानकापर्यंत आपण इथे निशुल्क जाऊ शकता। तर इथे बससाठी आपल्याला इथे थांबायचं असतं आणि जसा आपला नंबर येतो तसं आपल्याला इथे बसमध्ये चढायसाठी स्थान मिळतं। तर मित्रांनो, इथनं भक्तनिवासाचा परिसर चालू होतो आणि इकडे आपल्याला कुठल्याही प्रकारची रूम बुकिंग करायची असणार किंवा रूम नोंदणी करायची असेल तर इकडे रूम नोंदणीसाठी कार्यालय दिले आहेत। तर मित्रांनो, इथनं भक्तनिवासचा परिसर सुरू झाला आहे आणि आपण इथे भक्तनिवास क्रमांक 1 बघू शकता।
तर इथे अगदी प्रसन्न असे वातावरण आहे. मंदिराच्या परिसरात आपल्याला सर्वत्र शांतता ठेवायची आहे आणि इथल्या वातावरणाचा आपल्याला मान ठेवून त्यानुसार वागायचे आहे. तर आपण आता रूम नोंदणी कार्यालयाकडे चाललो आहोत. तर मित्रांनो, हे जे कार्यालय आपण बघत आहात हे रूम नोंदणी कार्यालय आहे. तर रूम नोंदणी करायसाठी किंवा रूम बुकिंगसाठी इथे आपल्याला यायचं असतं आणि इथे कधी कधी जसं सकाळच्या वेळी थोडी गर्दी असते तर त्यावेळेस आपल्याला इथे रांगेतसुद्धा लागावं लागू शकतं किंवा जर गर्दी नसली तर अशा वेळी आपल्याला लगेच इथे नंबर लागतो आणि त्यानुसार आपल्या इथे रूम किंवा आपण डॉर्मेटरी बुक करू शकता. तर मित्रांनो, हे रूम बुकिंग कार्यालय आहे. इथे आपल्याला एक आधी फॉर्म भरावा लागतो. दादा, हे चार्जेस आहे का? ते याच्यात हे करतो, कॅप्चर फोटो काढा. विसावा भक्त निवास, इथे डॉर्मेटरी बेड सिस्टमसुद्धा अवेलेबल आहे. तर इथे केवळ 70 रुपयामध्ये आपल्याला एक बेड मिळतो. जर एकटे असणार तर हे सगळ्यात बेस्ट सर्विस आहे. तर ती इथे तुम्ही बुक करू शकता. जे पण सोलो ट्रॅव्हलर असतात किंवा जे एकटे फिरतात तर एकट्यासाठी ही सगळ्यात बेस्ट सेवा आहे. तर मित्रांनो, इकडे प्रसादालय आहे आणि इथे अल्पोपहारचा वेळ सकाळी 7 ते 9:30 आहे आणि दुपारी 4 ते 7 आहे. तर प्रसादालय सकाळी 11 ते 2:30 आणि सायंकाळी 7 ते 10पर्यंत. विसावा भक्त निवास इथे ATMची सुद्धा सुविधा दिली आहे. इथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे ATM आहे. विसावा भक्त निवास इथे आपल्याला जागोजागी कॅश द्यावं लागतं कारण इथे कुठली ऑनलाईन सेवा उपलब्ध नाही आहे. तर त्यामुळे आपल्याला इथे कॅश नेहमी जवळ ठेवावं लागतं. तर इथे जे ATM दिले आहे इथनं आपण पैसे विड्रॉ करू शकता. तर मित्रांनो, इकडे रूम नोंदणी कार्यालय दिले आहे. तर इथे आपल्याला बुकिंग करावं लागतं. इथे कुठल्याही प्रकारची ऑनलाईन पद्धतीने आपण बुकिंग करू शकत नाही. तर इथे येऊनच आपल्याला इथे बुकिंग करावं लागतं. तर त्यासाठी इथे UPI किंवा दुसऱ्या ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जात नाही. इथे ते कॅशमध्येच आपल्याला पेमेंट करावं लागतं. त्यामुळे नेहमी आपल्याजवळ इथे कॅश बाळगा. तर विसावा भक्त निवास हे असं भक्त निवास आहे जिथे जर तुम्ही एकटे प्रवासी असणार तर तुम्ही इथे डॉर्मेटरीसुद्धा बुक करू शकता आणि हे केवळ तुम्हाला 70 रुपयामध्ये मिळते. आणि बाकी इथे ज्या AC आणि नॉन AC रूम्स आहे त्या तुम्हाला 350 ते 950पर्यंत मिळतात. तर मित्रांनो, इथे सकाळच्या वेळी आणि जे विकेंड्स असतात म्हणजे सॅटर्डे, शनिवार, रविवार असतात तर त्या दिवशी इथे जास्त भाविकांची गर्दी असते. त्यामुळे इथे बुकिंगसाठी तुम्हाला रांगेत उभं राहावं लागू शकता आणि बाकी दिवशी तुम्हाला इथे सहज रूम मिळून जाते. त्यासाठी तुम्हाला इथे जास्त रांगेत उभं राहायची गरज नाही आहे. तर इथे बसस्थानकाच्या बाजूलाच रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण मावळ्यांना तुतारी वाजवताना बघू शकतात. तर हे येथील एक विशेष आकर्षण आहे. यांच्या ह्या मूर्त्या अतिशय भव्य अशा आहेत आणि सगळ्यांचे लक्ष ह्या वेधून घेतात.
तर इथे तुम्ही येऊन भरपूर सगळे फोटो काढू शकता. तर मित्रांनो आता मी तुमची रजा घेतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार. तोपर्यंत जय महाराष्ट्र.